कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी परिवहन महिला आणि बालकल्याण समिती सभापती आणि उपसभापतींची निवड 11 मार्च रोजी होणार आहे। सभापती उपसभापती पदाचे अर्ज दाखल करण्याची तारीख 6 मार्च अशी जाहीर झालेली आहे। एकीकडे स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपकडून विशाल शिराळे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे, तर परिवहन समिती सभापती पद शिवसेनेला देण्याचे ठरले आहे। पण राष्ट्रवादीनेही या पदावर दावा सांगितल्याने महायुतीमध्ये पुन्हा चर्चेच्या फेऱ्या होतील अशी शक्यता आहे। कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक होऊन 1.5 महिन्याचा कालावधी लोटलाय। महापौर उपमहापौर पदाच्या निवडणुका पार पडल्या, तर स्थायी परिवहन महिला बालविकास आणि स्वीकृत सदस्यांच्या निवडी 20 फेब्रुवारी रोजी झाल्या। आता स्थायी परिवहन आणि महिला बालकल्याण समिती सभापती आणि उपसभापती पदांच्या निवडीसाठी बैठकीची तारीख आणि वेळ निश्चित करावी अशी विनंती महापालिका प्रशासनानं पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत फुलकुंडवार यांच्याकडे केली होती। त्यानुसार पुणे विभागीय आयुक्तांनी 11 मार्च रोजी सकाळी 11 वाजता स्थायी परिवहन महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती पदांची निवडणूक घ्यावी असे आदेश दिले आहेत। कोल्हापूर महापालिकेतील स्थायी समिती सभापद भाजपला मिळणार असून त्यासाठी विशाल शिराळे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे, तर परिवहन समिती सभापती पद शिवसेनेला मिळणार आहे। पण त्याचवेळी राष्ट्रवादीनेही या पदावर दावा केलाय, त्यामुळे महायुतीमध्ये खलबतं सुरू आहेत। 11 मार्चला सभापती पदांची निवड होणार आहे। त्यासाठी उमेदवारी अर्ज 6 मार्च रोजी दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत भरायचे आहेत।